जास्त प्रश्न नसतील त्यांना, मात्र खरोखर मॅच फसला होता आणि फुलटॉस बॉल मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. जबरदस्त मॅच झाला होता, काय म्हणशील? नक्कीच सर्वांनी चांगली मेहनत घेतली. ज्या प्रकारे मोठा स्कोर उभा केला होता त्याच अनुषंगाने उतरलो होतो म्हणजे बॅटिंग करण्यासाठी, आणि नक्कीच सर्वांनी चांगला एफर्ट दिला आणि चांगली मॅच जिंकली. अशीच मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल का टॉप? बघू आता पुढे बघूया आपण मॅच सिच्युएशननुसार. शुभेच्छा असतील. आणि आवता प्रमोद मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, आवाज ऐकूया. एक जबरदस्त कॉमेंटेटर नारंगीचा गोड आवाज तुकाराम मांगेला सरांकडे बोलूया. ओव्हर टू यू तुकाराम मांगेला सर, आणि जाऊया डीजे बाईकडे. थँक्यू. सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं सहर्ष स्वागत आपण पाहत आहेत. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित वेल चषक 2024 हा क्रिकेटचा एक महासंग्राम. आणि आज पहिले 3 सामने पाहिले. अटीतरी जूनच्या मागच्या 2 सामन्यामध्ये क्लोज एन्काउंटर आपण पाहिला होता. आणि तसा मॅचच्या सुरुवातीला प्रेडिक्शन सुद्धा होतं नारंगी वर्सेस अर्नाळा. हा मॅच प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण असतं आणि तेच काहीच पाहिलं गेलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत चाललेला तो मॅच, आणि त्या मॅच मध्ये अर्नाळा संघाने बाजी मारले. कभी इधर कभी उधर वाला मामला आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलाय. मॅच सुरू होतोय तर ग्रेट मराठा जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला वसई कोलीवाडा या 2 संघादरम्यानचा हा सामना. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता जुचंद्र संघाने, घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सलामी जोडी मैदानावरती कोलीवाडा टीम आयवन एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. पंच 1 मिनिट फक्त थांबा. एक एक्स्ट्रा खेळाडू आपला कोलीवाडा. कोलीवाडा टीम फ्रँकी आणि क्रिसिल व पंच रेडी. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन. चला मॅच ऑन झालाय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा 4था मॅच. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला वसई कोलीवाडा. स्टार्ट झाला मॅच व्हाईट बॉल न. मागचे 2 टाईड मॅच पाहिले आणि या मॅच ची सुरुवातच व्हाईट बॉल न होते. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. तर जे जिंकलेले संघ आहेत, विजेता संघ मुफास कोपरी टीम, आपण बी रेडी राहायचं आहे. फुलटॉस बॉल अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षक पोहोचतील, चांगले क्षेत्ररक्षण. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करे परत रवी होते. सुंदर क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या रिजन मध्ये. 2 धावांच्या धापलकावरती आहे. दुपारचं सत्र आहे आणि या मैदानावरती वाल्मिकेश्वर मैदानावरती दुपारचा शो हाऊसफुल असतो. म्हणजे नेहमीच थिएटर मध्ये 12 ते 3 तास 6चा शो असतो, पण इथे नाहीये. इथे 1 ते 5 वाला शो हाऊसफुल असतो. ज्यावेळेला धावा येतात, धावांचा ओघ असतो, पाऊस पडतो. ते मागच्या सामन्यामध्ये पाहिलंय. 80च्या वरची धावसंख्या पाडली गेली होती. ड्राईव्ह केल्या ऑफसाईडच्या दिशेनं. मिड ऑफचा फिल्डर जाऊन फील्ड करे परत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि जसा मागचा मॅच कोपरी वर्सेस वसईचा रंगला होता, सचिन वसईचा, तसाच मॅच मागचा झालाय.
जो अर्नाळा वर्सेस नारंगीचा सामनाही तोच रंगला गेला होता. ज्यावेळी अक्षय साठम यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकला होता. पुन्हा इथे सज्ज होते गोलंदाज, स्ट्रायकर येईल, फलंदाज रेडी. ऑफस्टंपच्या बाहेर बाहेर बराच बाहेर पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना एक्स्ट्रा रन धापलकावरती ऍड होईल. धापलका जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा पहिल्या फेरीचा चौथा सामना आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. फुलटॉस गॅप मध्ये खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू एका टप्प्यानिशी सीमारेषा पार होते. बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार, चौकार. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे, आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. थँक्यू. चेंडू गेले सीमारेषा पार, चौकार. चौकाराने धापलक 2 आकडी धावसंख्या जाऊन पोचते. स्कोर आम्हाला माहिती आहे की मागच्या सामन्यामध्ये जसं 86 धावा केल्या, तर या मैदानावरती फक्त धावा करून फायदा नाही, तर धावा रोखणंही तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला बॅटिंग करता, धावा येतात, त्यावेळेला तुम्ही एक तर खेळपट्टीला बघितलं असतं, विकेटला बघितलं असतं, मग त्याच विकेटवरती ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजीला येता ना, त्यावेळेला तुम्हालाही लक्षात यायला हवं, तुम्हालाही समजायला हवं की या विकेटवरती, या खेळपट्टीवरती आणि या मैदानावरती काय टप्पा आणि काय दिशेवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. बघा, हे शिक्षण आहे ना, कुठल्या शाळेमध्ये कुठल्या क्लासमध्ये जाऊन मिळणार. ऑन फील्ड तुम्हाला शिकायचं असतं. ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ कसा खेळतो तेही तुम्हाला अनालिसिस करायचं असतं, आणि ज्यावेळेला प्रतिस्पर्धी खेळतो आणि तुम्ही ज्यावेळेला फिल्डिंगला असता त्यावेळेला त्याचंही अवलोकन तुम्हाला करायचं. या दोन्ही गोष्टी आहेत. क्रिकेटचा खेळ आहे समजण्याचा, उमजण्याचा, समजून घेण्याचा आणि समजून उमजून आपला खेळ उंचावण्याचा हा क्रिकेटचा खेळ असतो. या गोष्टी जर तुम्ही नाही लक्षात घेतल्या, तुम्ही धावा करा तरी तुम्ही पराभूत होणार. तुम्ही धावा नाही केल्या आणि चांगली गोलंदाजी नाही केली तरी सुद्धा पराभूत होणार. धावा करून सुद्धा पराभूत होतो असाही संघ आपण मागच्या 2 सामन्यामध्ये पाहिलाय. इथे 70च्या वरची धावसंख्या गाठली गेली होती. क्रॉस बॅटर फटका मिड विकेटला फील्ड केलं गेलंय. क्षेत्ररक्षण होतंय. धाव घेण्याची कुठलीही संधी नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा जर बघितल्या तर आतापर्यंत 10 वरती धावफलक थांबलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथून सुरू आहे. क्रॉस बॅटर फटका टॉप एज लागलाय. चेंडू बराच वर गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा चेंडू खाली आलाय. आरामात झेल टिपलाय. दर्पण होते. दर्पण कधी दर्पण घेत नाही आणि दर्पण सुंदर झेल टिपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर धावा झाल्या धावफलकावरती 10. पहिल्या विकेट्स गॉन. आहे मनाने साधा अशी दादाची यादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा गाणं सुद्धा वाजले राजू दादांसमोर. मैदानावरती खेळण्याचं उमेद से ज्यादा तुम्हाला खेळायचंय. जसं आपला संघ आपल्याकडनं उमेद ठेवतो, अपेक्षा ठेवतो, आशा ठेवतो आणि त्याच्यापेक्षा जास्त थोडासा खेळ तुम्हाला उंचावायचा असतो. आता क्रमांक 3 वरती मॅक्सवेल. एक फलंदाज बाद झाला जी माहिती आपल्यावरती ते फ्रँकी बाद झाले, तर दुसरे बंधू मॅक्सवेल एक यश संपादित केले. ते चेतननं चौकार आला होता त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती, पण त्यानंतर 2 चांगले चेंडू चेतन यांनी हाताळलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस वसई कोलीवाडा असा हा 4थ्या फेरीचा शेवटचा मॅच. मिड विकेटला फील्ड केलं, थोडस बीट झालं, चेंडू टर्न झाला, पाठीमागे येऊन दर्पण फील्ड करेपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण मिड विकेटचे क्षेत्ररक्षक थोडेसे चकले गेले. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, 2 धावांशी षटक झाले. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांतर धावा धावफलकावरती 1 गडी बाद 12.
प्रथम फलंदाजी करताना वसई कोलीवाडा. या पालघर जिल्ह्यात या नायगाव शहरात या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा नाव गाजतय कोणाचा नागचंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा नागचंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा नागचंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहे धापलकावरती 12. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मितेश शिंगोटे द ग्रेट महाराज जुचंद्रकडनं एक अष्टपैलू असा खेळाडू आणि एक ऑलराऊंड परफॉर्मन्स नेहमीच जे खेळाडूने केलाय. म्हणजे जशी माहिती आपल्यापर्यंत येते मागचीच एका स्पर्धेमध्ये ज्यावेळेला मन ऑफ द सिरीजचा उल्लेख झाला होता रमणीय विजय शेठ पाटील यांची स्पर्धा आणि तिथून एक बायकरमॅन म्हणून ज्याला पाहिलं होतं सिरीज सर्वोत्तम खेळाडू जो गणला गेला होता तो आता गोलंदाजीसाठी आलाय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडला क्रिसिल ऑफस्टमच्या बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशारा येतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. 2 षटकानंतर अक्षय सुद्धा जोडले जातील कारण अक्षय बरेचसे सामने आपण या संघाचे पाहिले त्यामुळे चर्चा होईल की आता प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स मागच्या 1-2 वर्षामध्ये काय झालाय. मिस्टर स्टोक आता झेल कोण घेणार. ये मेरी है या तेरी है. बिलकुल ये मेरी है. मितेश शिंगोटे तेच सांगतोय कॅच मेरी है विकेट मेरी है आणि तो विकेट गेलाय टिपलाय झेल विकेट क्रमांक 2 गॉन. दर्यावरी आमची डोली गोरी घेऊन माझ्या डोलीना थँक्यू. मिस्टर स्टोक झाला आता चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता. यष्टीरक्षकही आले स्वतः गोलंदाज मितेशही आले म्हणून मी म्हटलं नाही तेरी आहे मेरी आहे विकेट मेरी आहे असंच मितेश शिंगोटे सांगत होते आणि मितेश यांनी झेल टिपलाय विकेट दुसरा गमावलाय. वसई कोलीवाडा संघानं नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय जॅक्सन. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता स्लाइस करायचा होता चेंडू हवेत पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मितेशनं अनिकेतनं हा झेल टिपलाय आणि मितेशला हे बॅक टू बॅक दुसरा विकेट डब्ल्यू अँड अगेन डब्ल्यू गॉन. थँक्यू. हॅट्रिकच्या मुख्यावरती आलाय नवीन फलंदाज मैदानावरती विनय 2 विकेट मितेश शिंगोटेनं इथून प्राप्त केल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता येऊन ठेवल्यात मितेश शिंगोटे आणि जसा उल्लेख जी माहिती आपल्यापर्यंत आली होती का तो बायकर मॅन होता काय त्या स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळाडू ठरला होता मॅन ऑफ द सिरीजचा किताब देऊन का त्याला गौरवण्यात केलं होतं ते मितेश शिंगोटेच्या या स्पेल मध्ये आतापर्यंत दाखवून देतोय. हॅट्रिकच्या मुख्यावरती आहेत 2 विकेट घेतल्यात त्यानं आतापर्यंत 2 विकेट घेतल्या. डब्ल्यू अँड अगेन डब्ल्यू बिलकुल डब्ल्यू आहे तर बबलू भी खुश होगा. 3 डब्ल्यू आल्यात विकेट हॅट्रिक मितेश शिंगोटे. थँक्यू.
द ग्रेट मराठाचे सर्व शाखा प्रमुख जुचंद्र आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील मोहन भाई यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. सध्या ते मॅचचा आनंद घेतील कारण की त्यांचाच संघ चांगली गोलंदाजी करते. म्हणूनच वेलकम मोहनदादा पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे त्यांचं येणं हॅट्रिक घेणं योगायोग होता. मितेश शिंगोटेचे हॅट्रिक घेणं बघा, जसे ते आले त्याच वेळेला मितेश शिंगोटे हॅट्रिकच्या मोक्यावरती होतं आणि त्याच वेळेला त्यांचं इथे शुभागमन या मैदानावरती झालंय. 3 विकेट मितेश शिंगोटेच्या या स्पेल मध्ये आतापर्यंत पाहिल्यात. आता नवीन फलंदाज मैदानावरती गौरव. बघूया आपल्या टीमच्या गौरवासाठी खेळायचं आहे, प्राईड साठी खेळायचं आहे, नावासाठी खेळायचं आहे. ऑफस्टमच्या बाहेर आता 3 कॅपिटल मधले डब्ल्यू आल्यानंतर स्मॉल लेपेली मधला डब्ल्यू आलाय, छोटा व्हाईट वाला डब्ल्यू आलाय. बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे गेलाय. म्हणजे जसं आपण पाहतो ना, गेल्या षटकाचा खेळ त्यानंतर या षटकाचा खेळ 3 विकेट लागोपाठ आले होते. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलक 14 वरती थांबलेला आहे. ऑफस्टमच्या बाहेर बीट करतोय. एक तर आपण पाहिले मितेश शेंगोटीची लेंथ आणि लाईन. त्याने काय केले या षटकामध्ये जर पाहिलं तर थोडीशी अनुशासन वाले. ऑफस्टमच्या बाहेर मला टप्पा राखायचा आहे, थोडंसं वाईट खेळवायचं आहे, दूर खेळवायचं आहे आणि तोच प्रयत्न त्याने या व्हेरी फर्स्ट बॉल पासून या षटकामध्ये केलाय आणि त्याचं यशही लाभलंय. त्याला यश सुद्धा मिळालंय. या गोलंदाजाचं फुलर लेन फ्लिक केलाय. चेंडू गेला लॉंगांच्या दिशेनं. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. थँक्यू. या 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. सुरुवातीच्या पदडीनंतर सुरुवातीच्या थोड्याशा विकेट गमावल्यानंतर सावरण्याचा प्रयत्न टीम वसई कोलेवाडा करतोय. क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथून फील्ड करतील दर्पण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. एक हॅट्रिक आली, एक चौकार आला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांतर धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 20-20 20 आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया ज्यावेळेला अक्षय साटम आमच्याशी जोडले जातील. अक्षय जर या परफॉर्मन्स बघितला खास करून ग्रेट मराठा जुचंद्रचा समोर वसई कोलेवाडा आहे पण चांगला परफॉर्मन्स आहे. प्रतिस्पर्धी संघ जर ताकद बघता आणि जशीच्या गोलंदाजी मितेश शिंगोटीने केले ते पाहता आतापर्यंत थोडस कंट्रोल मध्ये ठेवलंय वसई कोलेवाड्याच्या संघाला. तेवढी चांगली गोलंदाजी झाली. मितेश शिंगोटे बेस्ट बॉलर आहे या संघाचा आणि आज जबरदस्त गोलंदाजी. आणि वसई कोलीवाडा विरुद्ध अनेक मॅचेस झाल्यात. वसई कोलीवाड्याच्याच मैदानावरती सेमीफायनलला पराभव झाला होता द ग्रेट मराठा संघ 1 लाखाच्या त्या स्पर्धेमध्ये टेंबिवली विरुद्ध. मात्र टेंबिवली संघाला पराभव केला वसई कोलीवाडा या संघाने आणि तो फायनलिस्ट ठरला होता. जुचंद्र नगरीमध्ये देखील नुकताच मागील 2 वीक अगोदर एक ट्रॉफी द ग्रेट मराठा संघाच्या नावावर आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आणि मजा येते ज्यावेळी बॅटल रंगतो. म्हणजे असं म्हणूया की त्या वसईच्या थोडासा पश्चिमेकडला हा संघ आहे आणि तो पूर्वेचा आहे. नायगावचा पूर्वेचा आहे, ईस्टर्न वेस्ट. आणि वसई नायगावचं क्रिकेट ऑलवेज बेस्ट आपण पाहिले. आता मैदानावरती ते बेस्ट द्यायचं आहे. फक्त बेस्ट द्यायचा तर बेस्ट देताना काय होतं टाइम थोडासा वेस्ट होतोय, टाइम थोडासा जातोय आणि टाइमाबरोबर जसं आपण चर्चा करतो ना तर मोमेंटम पण जातोय. काल जसं एका स्पर्धेचा उल्लेख केला होता, एका सामन्याचा आपण उल्लेख केला होता, त्यावेळेला सर्व काही सुरळीत चालू होतं. वेळ तुम्ही घेतला, वेळ तुम्ही वाया घालवला आणि वेळेबरोबर आपला चांगला वेळी निघून गेला होता. आताही मैदानावर तसं घडलंय. 2 षटकामध्ये तुम्ही कंट्रोल केलाय. प्रतिस्पर्ध्याला तुम्ही थोडस नियंत्रित ठेवलेलं आहे पण तुम्ही वेळ घेतलाय. आता तो वेळ कशासाठी घेतलाय, कुठे घेतलाय, केव्हा घेतलाय आणि काय करण्यासाठी घेतलाय ते बघूया. कोलवाट्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय. जोपर्यंत फीड केला जाईल क्षेत्ररक्षक थोडस चुकलंय. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 3 सामने आपण पाहिलेत. 1-1 कतरचा पाठलाग झालाय. मागच्या सामन्याचा 87 झालाय आणि ते बघता या सामन्यामध्ये प्रयत्न तोच चालू वसई कोलवाड्याचा त्या 55-60 आणि शक्य झालं तर 70 वरती पोहोचण्याचा. आणि त्याच अनुषंगाने बॅटर बॅटिंग करतील. गौरव पावकर आणि मॅक्सवेल हे 2 बॅटर आहे. मात्र चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन मात्रे आहे ते जबरदस्त नावाजलेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. ऑफस्टमच्या बाहेर थोडंसं साइड एम ऍक्शन आहे. म्हणजे ज्यावेळेला चेंडू हाताळला जातोय त्यावेळेला खांद्याला परत समांतर असतो. त्याच्यामुळे तो समांतर ज्यावेळेला जातो त्यावेळेला तो रीड करणं सुद्धा फलंदाजाला आवश्यक असतो. आणि जसा तुम्ही उल्लेख केला अनुभव त्यांच्याकडे
एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आतापर्यंत इतके वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आलेला तो अनुभव इथे दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणार तर फलंदाज. आता धावा तुम्हालाही करायचे आहेत, धाव फलकावरती धावा तुम्हालाही करायच्या. बॅटच्या आतलीकडे चेंडू पाठीमागे फ्लाइंग शिपच्या दिशेने जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण रॉंग एंडला थ्रो तुम्ही केलाय तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्रायकर एंडलाही संधी होती, रॉंग एंडला थ्रो झालाय. खराब पैकी नक्कीच म्हणू शकतो आपण, कारण की जर हातामध्ये किपरच्या देखील बॉल दिला असता तर कदाचित रनआउट होण्याची शक्यता होते. गौरवचा विकेट महत्वाचा होता, मात्र इथे एकदा वाले चिकी सिंगल कंप्लीट. आणि धावफलक हातात ठेवण्याचा प्रयत्न तिथून नक्कीच करणार आहेत हे दोन्ही फलंदाज. गौरवचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याच्या डोक्यावरनं जसा उल्लेख केला. स्ट्रायकर एंडला संधी होती, ती संधी गमावली, संधी साधली गौरवनं, ठोकलाय षटकार. थँक्यू. या षटकाराने धाव पोहोचला 29. बघा एक सामना आपण पाहिला होता ज्यावेळेला कोपरी संघ सुद्धा होता त्यावेळेला असंच होतं की कोणाला बाद करायचं कोणाला धाबाद करायचं त्याच्यावरती चाललं होतं. निखिलच्या बाजूने थ्रो झाला पण त्यानंतर दीपेश लोखंडे जे धाबाद होऊ शकले ते वाचले. आता इथे ते घडलंय, तुम्हाला गौरवला तिथे स्ट्रायकर एंडला धाबाद करण्याची संधी होती ती गमावलेली आहे आणि त्यांना गौरवनं ती संधी साधले. षटकार ठोकलाय. 29-29. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जोपर्यंत जाईल लॉंग ऑफला फीड केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. थोडस करेक्शन आहे स्कोरिंग मध्ये, आपण पाहूया. 30. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्रॅग करून ऑन साइडला खेळला. मिड विकेटच्या रिझर्व्ह मध्ये वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचल्यात तर पण एकच धाव. बघा फिल्डिंग महत्वाचं, जसं कालही आपण उल्लेख केला होता अक्षय, या मैदानावरचा क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा ठरलाय कालही आणि आज देखील. आणि या मॅच मध्ये तेच आपण पाहिलं. या अगोदर अमित दुधनाची चुकी केली, 1च्या 2 धावा गेल्या. अगोदर मितेश शिंगोटेने चूक केली, जिथे रनआउट असतात तिथे मात्र गौरवला स्ट्राईक आली आणि रनआउट सोडल्यानंतर त्याचा समाचार देखील त्याने दाखवून दिलाय. म्हणजे इथे जर या मैदानावरती तुम्हाला खेळायचं चांगली बॅटिंग तुम्ही करू शकता, गोलंदाजी आहेच तुमच्या जवळ, पण याला 7. फुल टॉस नाही करणार लॉस, फुल टॉस लॉस नाही करणार. बिग हिट लंगोनच्या डोक्यावरनं षटकार. हे गावात फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी, लाहे गावात फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी. आज चौकार षटकार मारी पोर बॅटिंग करतात भारी, आज चौकार षटकार मारी पोर बॅटिंग करतात भारी. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13च्या सरीचा धावा आहे 39-39. 2 षटकामध्ये 20 धावा होत्या. मागचा षटक आला 19 धावांचं. आता मॅच पण तसं आहे ना, पहिला 20 आता 19. हे मॅच बी 19-20 वाला आहे, कारण आता कहाणी बदलले. मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न वसई कोलेवाडा करतोय आणि जबरदस्त बॅटिंग होते. जरी विकेट तरी मात्र मॅक्सवेल आणि गौरव पावकर इथे डावाला सावरलंय या दोन्ही बॅटरने. आणि जबरदस्त गोलंदाजी राहिली. 3 ओव्हर मध्ये 39 धावा. चंद्रपडा एक्सप्रेस थोडी महाग ठरली. फुलटॉस बॉल दिला, शेवटचा बॉल आणि इथे षटकार आला. ऐकूया सुंदर संगीत. 3 ओव्हर 39 धावा. काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा, निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री. थँक्यू. नायगावचे आणबान शान मान सन्मान अभिमान शाखा प्रमुख जुचंद्र मोहनदादा पाटील यांचे या ठिकाणी स्वागत देखील झाले. थोडा मॅच पाहण्याकरता बिझी आहेत. थोड्या वेळानंतर अतिथी कक्षामध्ये विराजमान होतील. नुकतीच श्रद्धांजली द ग्रेट मराठा स्पर्धा पाहिली आणि आयकॉन प्लेयर्स देखील आपण पाहिले होते त्या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक सारा खेळाडूंची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी. नायगावची हवी हवीची स्पर्धा द ग्रेट मराठा स्पर्धा
आणि त्यांचा संघ आता खेळत असताना गोलंदाजी चांगली होती. आम्ही दुधनात कमी वेळात कमी काळात कमी वयामध्ये या गोलंदाजाने चांगली प्रगती केली आहे. एक टिचून मारा करणारा गोलंदाज स्लॉग ओव्हर मध्ये अनेक वेळा पाहिलाय. आज षटक क्रमांक 4 वरती अमित दुधनात आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील मुकादम आज गोलंदाजी करताना दिसला नाही सुरुवातीला, कारण की चेतनला 2 ओव्हर दिल्या जातात आणि त्यानंतर धावपळक 40 वरती आलंय. मॅक्सवेल ऑल इज वेल, मॅक्सवेल स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. आणि इथे मात्र काय चेंडू टर्न केलाय, जबरदस्त लेग कटर चेंडू होता, समोरून तेज तरार आणि सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये प्रणय आपल्याला पाहायला मिळतात. यंदा प्रणय देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. द ग्रेट मराठा चांगला प्लेइंग 11. रवी वाघमारे असेल, स्वप्नील मुकादम, जुगल पाटील, भावेश पुणेकर, मितेश शिंगोटे, चेतन म्हात्रे, अनिकेत बुमटे, अमित दुधरात, प्रसाद चांगल्या फॉर्म मध्ये. आणि या अगोदर कटर केला होता. इथे मात्र थोडासा बाउन्स प्राप्त झालाय, जो नॅचरल बाउन्स आहे गोलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल मॅक्सवेल. इथे मात्र थोडासा बीट होतोय. 3 बॉल 40 धावा. वसई कोलीवाडा नुकतीच 1 लाखाची शानदार स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये याच संघाने अधिराज्य गाजवला. मात्र द ग्रेट मराठा तिथे देखील चांगला खेळ खेळला. टेंबिवली संघाविरुद्ध सेमीफायनलला पराभव झाला. आणि प्रतीक पाटील बाठ्या या बॅटरला रोखून ठेवलं होतं अमितने. वाईट बॉलचा इशारा. सनी बोकाले सर आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त अंपायरिंग. कमी वयामध्ये नायगाव क्रिकेट असोसिएशन, कोलीवाडा असोसिएशन मान्यता प्राप्त करून सध्या अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत सनी सर. वाईट बॉलचा इशारा. 41 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू होता, शॉट पुल करायचा होता. मिड विकेटला फिल्डर आहे, बिझी फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. दर्पण मात्रे चांगली फिल्डिंग, चांगली फेकी आणि चांगलं एसटी रक्षण. बॅकअप नसलं तर लवकर पॅकअप होते. आणि इथे मात्र मॅक्सवेल बॅक टू द रनआउट. दिसाया भारी हँडसम बॉय. चार बॉल 42 धावा. मॅक्सवेल रनआउटच्या माध्यमातून ही विकेट जाईल दर्पणच्या नावावर, कारण की ज्या अनुषंगाने फेकी केले आणि एसटी रक्षकाचा चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते विकेटच्या मागे. रनआउटच्या माध्यमातून एम्ब्रोज आलाय. एम्ब्रोज देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे, एक स्टायलिश प्लेअर आणि स्टायलिश फटके त्याच्या बॅट मधून नेहमीच पाहिलेत. वसई कोलीवाडा संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. आज गौरव पावकर मॅन इन फॉर्म आहे आणि इन ऍक्शन मध्ये नॉन स्ट्राईक एंडला तो पाहायला मिळतो. एम्ब्रोज यावेळी स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल अमितचा. चांगली गोलंदाजी केलंय. छोटा पॅक बडा धमाका. एक वाईड आणि एक धावून. 4 बॉल मध्ये 3च धावा दिल्या. कॅच घेण्याचा प्रयत्न नाही. मितेश शिंगोटे पुन्हा एकदा चूक करतोय. चुकीला माफी नाही आहे, कारण की मितेश शिंगोटेच्या गोलंदाजीवरती पाठीमागे चांगली फिल्डिंग केली, तर बाकीच्या गोलंदाजांना देखील तुम्हाला साथ द्यावं लागेल. म्हणून फिटनेस फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. बॉडी लँग्वेज जर जागेवरती स्तब्ध राहाल तर चेंडू तुम्हाला बीट करेल. म्हणून हलता फिल्डर पाहिजे, स्लिम बॉडी. म्हणून इथे 2 धावा. 2 धाव्याने धावपळाका पुढे सरसावले. 44 धावा. आणि फिटनेस वरती बरंच काम करावं लागेल मितेश शिंगोटेला देखील. 5 बॉल 44 धावा. सतत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बिझी राहायचं असेल तर नजर असायला हवी. नजर हटी दुर्घटना घटी. दुधनाथचा पुढचा बॉल. अमित बॉलर. हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू दिलाय. जागा बनवली आणि चेंडूला फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येतोय. एकविरा चषक षटकार 6 धाव्याने धावपळक 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा. 4 ओव्हर 50.
आणि दरवर्षीची ही स्पर्धा 50 धावा कंप्लीट. वसई कोलीवाडा चांगला ड्रेसिंग सेन्स पाहायला मिळतो आणि नेहमीच वेगवेगळ्या लुक मध्ये आपण पाहिलंय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला 50 धावा 60-70 एव्हरेज नुसार धावसंख्या येणं गरजेचं आहे आणि त्या धावत चेस देखील होताना पाहिलंय. मी म्हणेन 4 ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली द ग्रेट मराठा संघाने आणि बॅटिंग करताना वसई कोल्हेवाडीने चांगली बॅटिंग देखील केली. सुरुवातीला गेलेले विकेट्स त्यानंतर गौरव पावकर आणि अँब्रोजचा आता अप्रोच पाहायला मिळतोय. स्वप्नील मुकादम नेहमी पहिली ओव्हर घेताना पाहिले, आज चेतन मात्रे असल्या कारणास्तव आज स्लॉग ओव्हर मध्ये स्वप्नील मुकादमला आमंत्रित केलंय. पहिलाच बॉल यावेळी चांगला चेंडू होता ऑन साइडला डीप मधून रवी वाघमारे पुढे येईल. यावेळी वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि एक ऍक्युरेट फेकी आहे या खेळाडूकडे. एकच धाव 51 धावा या फलकावरती. दर्पण मात्रे देखील या संघामधून पाहायला मिळतोय. नेहमीच सानेगुरुजी संघामधून ऍज अ ओपनर बॅटर म्हणून त्याला पाहिलंय, मात्र द ग्रेट मराठा संघामध्ये मिडल ऑर्डरला देखील त्याला पाहिलंय. नेहमीच चांगला खेळ. नुकताच 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब ज्याला मिळाला 107 धावा त्याने देखील केल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये पतू पॅकरच्या स्पर्धेत. आणि इथे मात्र बॅटची एज अँड टेकन आणि चांगली खेळाडी वृत्ती देखील बॅटरच्या माध्यमातून. बॅटची एज लागल्यानंतर पंचांकडे पाहिलं देखील नाही आणि इथे मात्र विकेट डाऊन. अँब्रोज बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणून हे संगीत पेश केलं जातं. 51 धावा या फलकावरती विकेट गेलाय. चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिले. खरं खेळून हरलात तरी चालेल, मात्र खोटं खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू नका. आणि इथे मात्र खेळाडू वृत्ती देखील जोपासले बॅटरने अँब्रोजने. कौतुक करेन त्याचं देखील. 2 बॉल आणि फलकावरती 51 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक स्वप्नील मुकादम. बंदे में है दम स्वप्नील मुकादम. आणि द ग्रेट मराठा संघ नेहमीच पाहिलाय की जर त्यांची एंट्री असली तर समोर कोणताही संघ असू द्या, कोणताही हाफ असू द्या, नेहमीच एकमेव नायगाव मधला असा संघ आहे की कोणत्याही हाफ मध्ये खेळण्यासाठी तत्पर असतो. आणि वसई कोलीवाडाला देखील आपण पाहिलंय. समोर संघ कोणताही आम्हाला ठाऊक नाही, व्हाईट बॉलचा इशारा, आम्ही देखील आमचा गेम दाखवू. म्हणूनच आज या संघाला या हाफ मध्ये बघतो. आज विरारचे संघ आहेत, अर्नाळा, कोपरी, नारंगी असे संघ पाहिलेत. त्या हाफ मध्ये संघ पाहायला मिळतो. ऑफ स्टंप वर पिचिंग केला, आतमध्ये वळणारा चेंडू आहे. गौरव एकटा धावतोय, मात्र इथे स्ट्राईक देखील रोटेट होणं गरजेचं आहे. जुना जाणता अनुभवी बॅटर आहे स्ट्राईकिनला ऑस्डन. 3 बॉल 52 धावा. पुढचा बॉल इथे फुलटॉस बॉल. मागील मॅच ची कहाणी पाहिली तर फुलटॉस बॉल घातक ठरला. रवी वाघमारे किती वेगाने दौडलेत आणि इथे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा आणि 1 धावा आपल्या संघाकरता वाचवली गेली आहे की नाही तर यस, इथे वाचवले. जबरदस्त एफर्ट रवी वाघमारे, जबरदस्त फिल्डिंग. या 3 धावा. लांब चेस होता आणि इथे मात्र मिड विकेट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग अंतर फार मोठं होतं. 3 धावेने धावपळक पुढे सरसावले, येऊन पोहोचले 55. 4 बॉल 55 धावा. पुढच्या मॅचचा टॉस देखील महत्वाचा आहे. दोन्ही संघ एक मॅच जिंकलेत, त्यांचाच पहिला मॅच असेल. डेड बॉल. मोफास 11 वसई फाटा वर्सेस श्री सत्यनारायण कोपरी. टॉस करण्याकरता कॅप्टन मोफास वसई फाटा आपला कॅप्टन येऊ द्या आणि श्री सत्यनारायण कोपरी आपला देखील कॅप्टन. भावेश पुणेकर वन ऑफ द ग्रेट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. इथे मात्र फिल्डिंग चांगली केली होती. फिकी करेपर्यंत या 2 धावा अडवू शकल्या नाही. 2 धावेने धावपळक 57 धावा. अंतिम बॉल या इनिंगचा. नेहमीच हवाई सफर पाहिला या ग्राउंड वरती. सध्या शांत ठेवलाय आणि गौरव पावकर जुना गौरव दिसला आजच्या दिवसामध्ये. सिंगल डबलने 1 षटकार देखील आणि इनिंगला बिल्ड केले.
पुन्हा एकदा लेझी एफर्ट्स. मितेश शिंगोटे ऍज अ बॉलर म्हणून कम्प्लीट आहे, ऍज अ बॅटर म्हणून कम्प्लीट आहे, ऍज अ फिल्डर म्हणून कुठेतरी कमी पडतोय आणि याच्याकरता भरपूर मेहनत मितेश शिंगोटेला वारंवार करावी लागेल. एक धाव असेल 22ची आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावले, येऊन पोहोचलंय. 58 59चा आव्हान सामोरं ठेवलंय. 59 धावा जिंकण्याकरता. चला वसई फाटा, मोपास 11 वसई फाटा आणि श्री सत्यनारायण कोपरी. पुढचा मॅच किती ओव्हरचा असेल आयोजक माहिती देतील. पंच तर सांगतायत, मात्र आयोजक देखील स्वतः आहेत ते कमिटी मेंबर, म्हणून आज मला वाटतंय हाफ पगारावरती अंपायरिंग असेल. मॉन्टी गोडेकर सर मात्र नक्कीच चांगले मैत्री संबंध आहेत त्यांचे आणि इकडचेच आहेत, म्हणून घरची टीम आहे, घरची स्पर्धा आहे. एवन जोडी नेहमी पाहिलंय रुपेश मेस्त्री आणि मॉन्टी गोडेकर यांची. मात्र आज सनी सरांनी देखील जबरदस्त अंपायरिंग केले. नायगाव कोलीवाडा असोसिएशन अंतर्गत निवड केली त्यांची. श्री सत्यनारायण कोपरी. शशिकांतजी बोकाळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि इथे जुचंद्रचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील बाईंचं होते शुभागमन. त्यांच्या समवेत चंद्रपाडा वाकीपाडा शाखा प्रमुख निलेश दादा म्हात्रे आणि संपूर्ण द ग्रेट मराठा परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम त्यांची जी स्पर्धा आहे. आणि जसं जुचंद्रमध्ये योगदान राहिलंय तसंच मोहनदादांचं योगदान या स्पर्धेला देखील लाभलंय. आपण सरळ टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. मोहनदादा बाई यांना विनंती केली आपल्याच शुभ हस्ते टॉस केला जाईल. जीवदानी स्पोर्ट्स आणि एका साइडला एकविरा स्पोर्ट. कॅप्टन आलाय श्री सत्यनारायण कोपरी. मोफास वसई फाटा आपला देखील कॅप्टन. 4 ओव्हरचा गेम आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले असेल, 3 खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर असतील, बाकी नियम सेम असतील. 4 बॉलरचा वापर करावा लागेल तुम्हाला. एकविरा स्पोर्ट्स आणि जीवदानी स्पोर्ट्स. टॉस असेल. शाखा प्रमुख जुचंद्र मोहनदादा पाटील यांच्या वतीने. जीवदानी आलाय कॉल आणि एकविरा स्पोर्ट्स भाईंना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. कोपरी संघ टॉस जिंकलाय, डिसिजन काय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करत असताना या अगोदरच्या मॅच मध्ये काय अंदाज आलाय? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच कोणते असे जे गोलंदाज मागील मॅच मध्ये चालले नाही या मॅच मध्ये चालायला हवेत? राजेश, दीपेश आणि अलंकार आणि समीर. काय चेंजेस आहे का टीम मध्ये? काही चेंजेस सतीश फक्त इन होईल. शुभेच्छा असतील तुम्हाला. मोफास वसई फाट्याची टीम देखील आहे. कसं वाटलंय संपूर्ण आयोजन नियोजन? बहुत अच्छा है ग्राउंड और हर साल आते हैं अपन खेलने इधर और बहुत अच्छा है. एक फाइट मैच देखने को मिलेगी. हाँ, एक अच्छा टारगेट देंगे. अपने बॉलर भी अच्छे हैं, अच्छे खेलेंगे. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर श्री सत्यनारायण कोपरी टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आम्ही जॉईंट होणार आहोत. ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर संगीत. थँक्यू टीसीबी लाईव्ह. सर्व क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, आयोजकांचं आणि सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात एक भव्य दिव्य स्पर्धा एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा चषक. पहिली इनिंग पाहिली, 58 धावा झाल्या, 59चा वाढ आणि आज दर्पण मात्रेला संधी दिली जाते ऍज अ ओपनर बॅटर. कमी वयामध्ये, कमी काळामध्ये आणि छोटा पॅक, बडा धमाका. आणि रवी वाघमारे. आज गिरीश मात्रे इन ऍक्शन मध्ये या संघामध्ये नेहमीच दिसतात, आज दिसत नाही. सध्या मास्टरचे क्रिकेट देखील चालू आहे आणि मोहनदादा पाटील देखील मास्टर मध्ये इन झालेत यंदापासून. आणि रील स्टार कैलास पाटील देखील आलेत. आज
नक्कीच भारतीय संस्कृती जपले त्यांनी. आज चांगल्या पद्धतीने लुक त्यांचा पाहायला मिळतोय. प्रणय असतील, सर्व आमचे द ग्रेट मराठा परिवार, या परिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले जात आहेत. मग कोणतेही क्षेत्र असू द्या, द ग्रेट मराठा संघ नेहमीच तत्पर असतो. समाजसेवेचा वारसा आणि वसा ज्यांनी जपलाय, मोहनदादा पाटील आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतो. त्यांचा बॅनर देखील कटआउट पाहू शकता तुम्ही. मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक शाखा प्रमुख रणजितदादा किनींचा, विजय शेठ पाटीलचा यांचा देखील आपण कटआउट पाहतोय. पहिलीच कॅच उडाली होती, आयवॉन कमी पडले. थोडासा कॅच जो होता तोकडा होता आणि त्या एंडला मितेश शिंगोटेला स्ट्रगल करताना पाहिले. आता आयवॉन वरिष्ठ खेळाडू आहेत, ते देखील स्ट्रगल करतायत. एक धाव एक चेंडू. मितेश शिंगोटे आज आमच्यावर नाराज असतील कदाचित, मात्र ज्या चुका घडल्यात ते घडल्यातच. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिले. एक धाव एक चेंडू. जबरदस्त रवी वाघमारे आणि आपण बघतोय दर्पण आहेत. ही जोडी जर चालली तर या धावा देखील छोट्या वाटू शकतात. पॉवर प्लेचं बंधन आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेची वाढ, फलकावरती धावा 2. 1 बॉल 2 धावा. द ग्रेट मराठा संघ, संघामध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तेवढाच चांगला खेळ राहिला यंदाचा हंगाम. मोठमोठ्या संघांना पराभव करून हा संघ पाहायला मिळतो. वसई कोलीवाडा त्याच ताकदीचा संघ आहे. ऑस्डनचा पुढचा बॉल. रुपेश मिस्त्री सर पुन्हा एकदा आमच्यापर्यंत इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेची वाढ, फलकावरती धावा. पुढे सरसावले येऊन पोचले. 2 वाईड आल्यानंतर टोटल 3 धावा. ऑस्डन एक विकेट टेकर गोलंदाज आहे. द ग्रेट मराठीची स्पर्धा या गोलंदाजाने गाजवले 2018-19. आणि इथे मात्र चांगला फटका. इनसाइड आउट ऑन दी अप. दन 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 करून चेंडू निघून गेलाय सीमारेषी पार. एकविरा चषक चौकार. चांगला फटका होता. इनसाइड आउट. चेंडूला फक्त दिशा दिली. 38 सर्कलच्या वरून चौकाराला. आणखी एक फुलटॉस बॉल. या अगोदरचा सुंदर फटका होता, त्याच प्रकारचा फटका. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स. आणि इथे अडवण्याऐवजी की एकदाचा चेंडू जात नव्हता, त्याला पाठवून दिले फुटबॉल प्रमाणे क्षेत्ररक्षण करताना. चौकार. गाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू. आजकाल बरेच जेव्हा अशी फिल्डिंग होते आणि लगेच ते सॉन्ग येते, मोये मोये, तसं दृश्य घडलं मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा. फिल्डरने जबरदस्त फिल्डिंग केली. एफर्ट्स लाजवाब होते. चेंडू आतमध्ये टाकण्याऐवजी पुढे इथे ढकलून दिलं. मोठा फटका खेळायचा. इथे चेंडू बराच कालावधीमध्ये कॅच घेणं महत्वाचा. इथे 2-2-3-3 क्षेत्ररक्षक पुढे आल्यात आणि त्यांच्या अगदी मधोमध हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. रवी वाघमारेचा बोलबाला दिसतोय. हा दिवस देखील दिसतोय. 2 धावेने 10 पळक 13. 4 बॉल 13 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. ऑन साइडला चांगला ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि द ग्रेट मराठा धावण्यामध्ये एक्सपर्ट संघ आहे, म्हणून चांगली फिल्डिंग करावी लागेल. एका धावेने धावपळक पुढे सरसावले 14च्या घरामध्ये. 59चा पाठलाग करत असताना चांगली संत आणि सावध सुरुवात. रिक्स कमी घेतली जाते आणि इथे धावा देखील येत आहेत. इंटू द गॅप मध्ये फलंदाजी होते. ऑस्डनचा अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. बॅटची एज अँड टेकन कॉड बिहाइंड च्या माध्यमातून पहिला विकेट. दर्पण मात्र ठरलाय फ्लॉप शो. विकेट डाऊन. ओव्हर झाले पहिली 14 धावा.
केलाय मोहन भाऊ. नक्कीच चांगल्या धावा येत होत्या शेवटच्या बॉलवरती. जरी सिंगल डबल घेतला असतं तरी दर्पण राहिला असता, कारण की बेस्ट बॉलर आहे ऑस्टन आणि त्याच्या विरुद्ध हल्ला चढवणं कठीण आहे. लेदर बॉलचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. 14 धावा. स्वप्नील मुकादम नेहमीच मितेश शिंगोटे आणि स्वप्नील मुकादम ही सलामीची जोडी रवी वाघमारे असतील. चांगला खेळ नेहमीच राहिलाय. स्वप्नील मुकादमला वन डाऊन साठी आमंत्रित केलं जातं. आज बॅटिंग लाईन देखील भरपूर आहे. यानंतर मला वाटते मितेश शिंगोटे किंवा जुगल पाटील म्हणजेच चांगला बॅटिंग लाईनअप आहे. आणि अक्षय आपण जसा उल्लेख करतोय तर ग्रेट मराठा युचंद्र संघ सुद्धा टॅलेंट आहे, त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. पण आता कहाणी कशावरती अडले त्याच्यावरती चर्चा होईल की आता तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे गुणवत्ता, तुमच्याकडे टॅलेंट आहे, पण महत्वाचं काय माहिती का, अशा क्षणी जो दबाव येणार, दडपण येणार, जे प्रेशर येणार म्हणजे नर्व्स, जे हाताळण्याची क्षमता कुणाकडे जास्त आहे आणि सिच्युएशन लाईक परिस्थितीनुसार कोण चांगल्या पद्धतीने खेळू शकतं त्याची थोडीशी कसरत करावी लागणार आहे. नक्कीच चांगला आन्सर आपण केलं, कारण की जस्टिन आला बॉलिंग मार्कवरती. परिस्थितीनुसार खेळ दाखवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी रवी आहे. रवीच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक या चेंडूचा अंदाज घेता आला नाही. आणखीन एक येतोय रवीच्या बॅट मधून चौकार. पाटीलचे वाढदिवसाचा निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेखही केला रवीचा, म्हणजे एक खेळाडू जो आपण बघितलाय आता ISPL मध्ये खेळतोय नाशिकचा रवी अहिरे आहे, पण आता सांगतोय की बाबा मी पण रवी आहे रे. म्हणजे रवी आहे जोपर्यंत तर ग्रेट मराठा जुचंद्रसाठी आस, उम्मीद, अपेक्षा बिलकुल कायम आहेत आणि तो खेळ आता सध्याच्याकडे रवी दाखवतोय. रन मशीन आहे या संघाची आणि म्हणूनच रवी वाघमारे 18 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 18 आहे आणि जास्तीत जास्त धावा त्याच्या. हा चेंडू जर विचार केला फोर लेंथ तर होता, मात्र समोरूनच चेंडूला लेग कटर करून एक अँगल मिळाला आहे. जस्टिनला ही खासियत आहे, जस्टिनच्या नावावर एक हॅट्रिक देखील आहे जुचंद्र नगरीमध्ये. म्हणजे त्याचं नाव जस्ट इन आहे, पण तो आउट पण चेंडू काढतो. म्हणजे नाव त्याचं जस्ट इन आहे, आउट बाहेरच्या दिशेला सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतो ते आपण पाहिलंय. RK एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय रणजित प्रकाश किणी, रणजित दादा किणी यांना विनंती केली आपण देखील अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. ते देखील मॅचचा आनंद घेत आहे. यावेळी मात्र चेंडूला खोदून काढलंय आणि इथे मात्र एकच धाव होता. या ड्राईव्ह चांगला आहे आणि ब्लॉक ऑल डिलिव्हरी, एक लेग कटर तर एक आतमध्ये वळणारा चेंडू, म्हणजे क्षमता आहे आणि इथे क्वालिटी गोलंदाजी होते. आणि जसं तुम्ही उल्लेख केला क्षमता तुमच्याकडे आहे. आता प्रेशरवाला गेम आहे तर पेशन्स वाला पण आहे, संयमाचा सुद्धा खेळ आहे. आता कोण संयम दाखवणार आणि कोणाचा संयमाचा बांध तुटणार ते आपण मैदानावरती बघणार. जस्टिन पुन्हा एकदा रेडी होते. स्ट्रायकरला फलंदाज कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू जातोय जबरदस्त फील्ड आलेले वेगळ्या चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली, कारण फिल्डर जो होता ना थोडासा डीप वरती होता आणि जो चेंडू कलेक्ट झाला तो मात्र त्या गोलंदाजानं थोडासा पुढे कलेक्ट केलाय. आणि नक्कीच रणजित दादा किणी यांना देखील विनंती केली आपण या. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे, बर्थडे स्पेशल मॅन नंदू सबका बंधू नंदकुमार भोईर यांचा वाढदिवस आहे. त्यांना विनंती केली आपण देखील अतिथी कक्षामध्ये केक कटिंग देखील आपला होणार आहे. त्यांचे रेकॉर्ड देखील आपण सांगणार आहोत. मात्र नंदूचं नाव काढलं, नंदू प्रमाणे शॉट खेळला आहे जबरदस्त. यावेळी मात्र हा चेंडू सीमारेषी पार येतोय. आणखीन एक हुकचा षटकार. मी आहे रे, म्हणजे रवी आहे. स्वप्नीलही सांगतोय मी इथून या क्रमांक फलंदाजी करताना नेहमीच एन्जॉय केलेला आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न स्वप्नीलने केलाय. महत्त्वाच्या क्षणी हा षटकार. चला बर्थडे बॉय, बर्थडे मॅन नंदकुमार भोईर आपण यायचंय. आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एक धाव तर कंप्लीट. त्यांचं नाव घेतल्याबरोबर इथे मिसफील्ड देखील होते आणि एक षटकार देखील आलाय.
2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, हा ना करता करता 3 धावा कंप्लीट. ही खासियत आहे जुचंद्र संघाची. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मग दत्ताली असो, जुचंद्र अजिंक्य असो, द ग्रेट मराठा असो, चंद्रपाडा असो, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 ओव्हर आणि आतापर्यंत 30 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आरके एंटरप्राइजेसचे मालक डॅशिंग अँड डायनामिक रणजित दादा किणे यांचं शुभागमन आणि संपूर्ण आरके परिवाराचं देखील करूया हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 ओव्हर फलकावरती धावा 30. नंदकुमार भोईर यांना देखील विनंती केली आपण देखील या अतिथी कक्षामध्ये. डीजे समाजसेवक दमदार मनानं दिलदार, समाजसेवक दमदार मनानं दिलदार. आमचा रणजित केनी दादा, आमचा रणजित केनी दादा, आमचा रणजित केनी दादा. थँक्यू. नंदकुमार भोईर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. नंदू भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल हीच आई चंडिका चरणी प्रार्थना. आणि नंदू म्हटलं तर संकट मोचक, नंदू म्हटलं तर एक अटॅकिंग बॅटर द ग्रेट मराठा संघामध्ये अजून देखील खेळतोय आणि आज वाढदिवसाचा योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय त्यांचा देखील. आणि संपूर्ण संजय पाटील असतील, निलेश म्हात्रे, मोहनदादा पाटील, रणजित दादा किणी. 2 ओव्हर मध्ये झाल्यात 30 धावा. 59चा पाठलाग करत असताना 29 धावेची गरज. 18 बॉल 29. मॅच बनलाय पुन्हा एकदा. मॅच बनला आणि दोन्ही बाजून आहे. म्हणजे हे षटक जर आलं गोलंदाजच्या दिशेनं तर त्यांच्या बाजूनं जाणार आहे. पंच सांगता बाबा वेळेवरती थोडस लक्ष ठेवा. आणि तुम्ही रनिंग बिटवीनचा उल्लेख केला म्हणजे जुचंद्रचा, पण सर्वात मोठा एक्झाम्पल होता ना म्हणजे आता सध्या व्यासपीठावरती आहेत निलेश म्हात्रे आणि संजय पाटील. वन ऑफ द बेस्ट प्लेअर. म्हणजे जुचंद्रकडनं जितकं क्रिकेट आम्ही पाहिले रनिंग बिटवीन द विकेट आणि एकाच रूपात धोण्यामध्ये करण्यामध्ये निलेश म्हात्रे आणि संजय पाटीलचा हात कोणी नाही धरणार. आणि ती जोडी मैदानावरती आहे. आणि एक जी आता सध्याच्या घडीला व्यासपीठावरती आहे रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच ताकद राहिली आहे जुचंद्रच्या संघाची. आणि ती खासियत त्यांना विजयाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी फायदेशीर ठरते. ऑस्टन पहिला बॉल. स्वप्नील मुकादम पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातो. 1 धाव तर कंप्लीट. थोडस जर फंबल झालं तर इथे मात्र लगेच 2. म्हणूनच अॅम्ब्रोजनी चांगली फिल्डिंग केली. एका धावेने धावपळक 31 धावा. आता आरामात बॅटिंग करायला लागलेत कारण की ठाऊक आहे 29 धावा 18 बॉल मध्ये. आणि ते बेसिक क्रिकेट देखील महत्वाचं आहे ते दिसून आलंय. बेसिक क्रिकेट सेन्सेबल क्रिकेट हे तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला डोकं शांत ठेवून, डोकं लावून, डोकं वापरून या मैदानावरती खेळायचं आहे. चेंडू वर गेलाय वर 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 झेल झेल वापरायचं होतं आणि तिथे मात्र विकेट गॉन. आठवण अक्षय मी केली कारण रनिंग विथ विकेट. आणि जसा आज ज्यांचा वाढदिवस आहे नंदू भोईरचा उल्लेख केला म्हणजे संकट मोचक तुम्ही उल्लेख केला. मॅन ऑफ क्रायसिस म्हणजे जुचंद्रकडनं असेल, अजिंक्यकडनं असेल, आता ग्रेट मराठाकडे असेल. इतकं क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि त्यांना संगम आणि षटकार ठोकावा इतकं सुंदर बॅटिंग नक्कीच केलेली आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे, शुभदिन आहे. आणि आपण एकदा त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅच वरती चर्चा करूया ज्याचा उल्लेख आम्ही केलाय. तुम्हाला सेन्सेबल खेळायचं आहे, डोकं लावून खेळायचं आहे कारण हा मॅच जसा बॅट अँड बॉल नाही ना तुम्हाला खेळायचं आहे. म्हणूनच प्रणय आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रणय काय फॉर्म मध्ये आहे. 4 बॉल 4, 5 बॉल 5 षटकार या बॅटरच्या नावावर आहेत. आणि कारभाऊचं मैदान ज्याने गाजवलंय. आज मैदान वेगळं आहे, स्थिती वेगळी आहे, संघ देखील वेगळा आहे आणि मॅच वेगळ्या मोड वरती देखील पाहायला मिळते. फलकावरती आहे ते 31 धावा. 28 ची गरज आहे. येणारे 16 बॉल 28 ची गरज. कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. पुढचा बॉल म्हणून ऑस्टन ची गोलंदाजी फार टर्निंग पॉइंट ठरू शकते. पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका आहे. अॅम्ब्रोज सातत्याने बिझी पाहायला मिळतो आणि जबरदस्त फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी. म्हणून ज्यावेळी डबल असतात तिथे सिंगल होतं. चांगली फिल्डिंग चांगली फेकी झाली तर दबावामध्ये आणि बॉडी लँग्वेज सातत्याने पॉझिटिव्ह दिसते फिल्डिंग करताना. तुमची देहबोली दाखवून देते तुम्ही काय अप्रोच न आता पुढे खेळ करणार आहात
आणि देहबोली फार महत्वाची आहे. एका खांदे झुकले की वर येणं थोडंसं कठीण असतं. कोलवाट्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडू ऑन साईडला, मिड विकेटच्या रिझर्व्ह मध्ये जोपर्यंत वेगाने क्षेत्र पोहोचलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस्टेक मिस्टेक मिस्टेक, गलती से मिस्टेक वाला गाना बिलकुल. आणि महत्वाचा विकेट धावा झालाय. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करायची आहे. तर खेळ जो आहे ना, खेळ कसा व्हायला हवा, कशा व्हायला हवा याचं थोडस अवलोकन, ज्याला म्हणून स्ट्रॅटेजी, तुम्हाला डगआउट मधनं सेट होऊन मैदानावरती जायचं आहे. प्रसाद आला या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक जबरदस्त बॅटर, मात्र मितेशला इथे थांबवलं जाते थोडा वेळ. चांगला बॅटर आहे मितेश शिंगोटे देखील, मात्र वर्णी लागले प्रसादची. जुगल पाटील देखील आहे या संघामध्ये. प्रसाद वरती भरोसा दाखवलाय, कारण की इथे सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आणि जबरदस्त बॉलिंग होते 38 सर्कलच्या बाहेरच, आणि लेदर क्रिकेटचा अनुभव आहे ऑस्डन कडे. म्हणूनच ऑस्डन एक बेस्ट बॉलर आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय. सांघिक तिसरा संघाची धाव संख्या आहे 33. 2 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा होत्या, आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात, म्हणजे जबरदस्त गोलंदाजी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील मुकादम. नेहमीच फर्स्ट ओपनिंगला येतो बॅटर आणि शेवटपर्यंत किल्ला लढवत राहतो. सेन्सिबल तर आहे, मात्र मॅच विनर खेळाडू जर कोण असेल तर स्वप्नील मुकादम पाहायला मिळते. एका धावेने धावला 34 धावा, 5 बॉल. एका बाजूला स्वप्नील आहे, दुसऱ्या बाजूला ऑस्डन. दोन्ही मॅच विनर खेळाडू मैदानावरती आहेत. आता कोण बरोबर मॅचला टर्न अराउंड करतो ऑप्शनच्या बाहेर आहे. मॅच विनर खेळाडू दोन्ही आहेत. विकेट इथे संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा 34. अजून 25 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. डीजे मजा आएगा ना भिलो. ची गरज. मॅच पुन्हा एकदा बनवलाय, कारण की 12 बॉल 30 होत्या, आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये ऑस्डनने कमबॅक करून दिलंय. जबरदस्त गोलंदाजी, 4 धावा, 1 विकेट. मॅचची टर्निंग पॉइंट ओव्हर होती, मात्र आता आलाय फ्रँकी बाठ्या बॉलिंग मार्क वरती. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे. आज बॅटिंग मध्ये थोडा कमी पडताना दिसला, मात्र गोलंदाजी कशा प्रकारे असेल. फ्रँकी बॉलिंग मार्क वरती. स्ट्राइक एंडला बंदे में है दम, स्वप्नील मुकादम. 12 बॉल 25 ची गरज. 12.50 चा रिक्वायर रन रेट असेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग फटका नाही. अमरोज जबरदस्त फिल्डिंग करतोय. सिंगलने खुश असेल वसई कोलीवाडा संघ, आणि इथे मात्र सिंगल डबल येणं गरजेचं. मात्र मोठा फटका आला तर मॅच देखील दूर जाऊ शकतो. आवश्यकता आहे त्या मोठ्या फटक्याची. एक थोडस मोमेंटम तो दुसऱ्या बाजूला शिफ्ट होतोय ना, त्या शिफ्ट होणाऱ्या मोमेंटमला थांबवण्यासाठी एक मोठा फटका, एक बिग हिट तुम्हाला यायलाच हवा. 12च्या वरची सरासरी तुम्हाला राखायची, याचा अर्थ एक फटका तुम्हाला खेळायचाच आहे षटकामध्ये. इथून थोडासा फ्लॅट बॅटर फटका खेळाय समोरच्या दिशेनं, आणि मागच्या जर 6-7 चेंडूचा खेळ पाहिला अक्षय, ते एक क्षेत्ररक्षक बिझी आहे, कायम बिझी आहे. तिथे एक धाव या चेंडूवरती आले. आणि अमरोज नाव आहे त्या फिल्डरचं. एकही चुकी आतापर्यंत त्याने केलेली नाही, म्हणूनच सातत्याने तिकडे ज्यावेळी चेंडू जातो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. यावेळी मात्र खराब चेंडू. जैसी गेंद वैसी नसीहत. आणि इथे मात्र मागील मॅचचा विचार केला असाच चेंडू होता. षटकार आला आणि टीव्ही अंपायर रेफर केलंय की हाईट चेक करण्याकरता. टीव्ही अंपायर आमचे चेक करतीलच. षटकार तर निश्चित रूपाने आहे, हाईट चेक केलं जातील. मॉन्टी घोडेकर सर आहेत. आणि इथे मात्र नो बॉलचा इशारा आलाय. हाईट इज अ फॅक्टर.
बॅटरने घुटना टेकून हा फटका केला होता, बेंड होऊन सुद्धा कमरेच्या वरती होता, म्हणूनच हा नो बॉल. म्हणजे असं म्हणा की म्हणजे घुटना टेकला होता, बिलकुल घुटना टेकात आले की परिणाम केले नाही, परिणाम केले, परिणाम साधायचा होता त्याला, त्या चेंडूवरती षटकार ठोकायचा होता, म्हणून थोडस गुडघ्याला वाकवलं, समोर बॅट वरती चेंडू घेतला आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमा रेषेपार, म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख मी केला होता अक्षय. एक षटकार मोमेंटमला शिफ्ट करण्यासाठी. चला पंचांनी निर्णय घेतलाय, कारण तिसऱ्या पंचाचा निर्णय ज्या चेंडूला पाहून घेतलाय, त्याच्यामुळे मॅचच्या दिशेने जाऊया. फ्री हिट आहे, समीकरण इंटरेस्टिंग आहे. मागच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या त्या आणि या चेंडूवरती 7, याचा अर्थ 9 धावा आतापर्यंत आल्यात. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ राहिला आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. बघा 21 चषकाचा 16ही रंगलाय आणि तो ते बघण्यासाठी माणसंही गोळा झाल्यात, तिथे माणसं गोळा झाल्यात, 16 रंगलाय. 10-16चा मॅच. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट. कोलबट्याचा चेंडू तर बॅटला लागला होता, थोडं चेंडूमध्ये आदळलाय, इथे फेकी झालंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 9 चेंडूचा खेळ आहे, 15ची आवश्यकता आहे. मॅच दोन्ही बाजूला आहे, 50-50 वाला मामला मैदानावरती. जबरदस्त मॅच. मागील मॅच देखील असाच रंगला होता. मी म्हणेन गोलंदाजाने जर तो फुलटॉस बॉल टाकला नसता तर तिथे चित्र वेगळं असतं, आणि ते दृश्य फ्रँकीच्या गोलंदाजीच्या अंदाजाने देखील आपण पाहिलंय. षटकार तिथेही आला आणि मॅचचा रंगरूप बदलला. अजून मॅच मध्ये बनून आहे वसई कोलीवाडा. 9-15ची गरज. यावेळी चांगला फटका आहे, प्रत्येक बॉल बॅट वर येतोय आणि पुन्हा एकदा फिल्डर येतोय. इथे मॅक्सवेल चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव, एका धावेने पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे 8 बॉल, 14ची गरज. पुन्हा एकदा सिंगल आलाय, पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. सिंगलही महत्वाचे आहेत. अशा वेळेला स्कोरबोर्डला चालवणं गरजेचं आहे, स्कोरबोर्डला चालवणं आवश्यक आहे. आणि तिथे विकेट पाहिजे, विकेट पाहिजे. वाईट बॉल. मागचा चेंडू मॅक्सवेलने घेतला होता, पण टीम साठी ऑल इज वेल नाही होत आहेत. मॅक्सवेल आहे पण ऑल इज वेल नाही आहेत. सध्याकडला टेन्शन वाढलंय, दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय. 8 बॉल 13ची गरज. फ्रँकीचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका केलायचा होता, आता मात्र सबमरीन डिलिव्हरी, फास्टेस्ट डिलिव्हरी, आणि इथे बॅटरला रेड केले, म्हणून हा दबावाचा बॉल होता. इथे मात्र प्रेशर मधून थोडासा रिलॅक्स झाला असेल गोलंदाज. 7-13. ऍक्च्युली हे अक्षय 7-13 नाही आहे, 13-7 चाहिए. म्हणजे मैदानावरती पण पाहिजे ना, मैदानावरती दोन्ही बॅट्समनला 7 पाहिजे, एकमेकांची 7 पाहिजे, बॉलरला फिल्डरची 7 पाहिजे. म्हणून मी सांगितलं 7-13 वाला मामला नाहीये, हे 13-7 वाला मामला आहे. आणि बघूया 13-7 वरती कोण एकमेकांना साथ देतोय. थोडा इंजुरी टाइम साठी खेळ थांबलाय. सात 13चा मॅच आहे, टेन्शन थोडंसं वाढलंय, दबाव सुद्धा पूर्णपणे जाणवतोय. खेळ थोडा इंजुरी टाइम साठी थांबलाय, तर आमचे डीजे मास्टर नाही थांबणार. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं. 7 चेंडू. खेळ थांबला होता पण खेळ चालू झालाय, खेळ चालू झालाय. खेळाचा रंग बघूया, खेळाचा रंग अजून उडतोय का खेळामध्ये बेरंग होतोय. 7-13चा मॅच. क्रॉस बॅट फटका चेंडू खेळायचा होता मिड विकेटच्या रिझर्व मध्ये. शतरक्षक जॅक्सन फील्ड करतोय. एक धाव या चेंडूवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता समीकरण 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 12. 6 चेंडू 12 धावा. सहा चेंडू 12 धावा. अक्षय तुमच्या दिशेने मी पुन्हा एक देतोय, कारण मॅच मागचाही असाच होता. मागचाही 6-12 वाला मॅच होता. हाही आहे. दोन्ही टीम चर्चा करतायत, 2 फलंदाज चर्चा करतायत आणि गोलंदाजीमध्ये चर्चा चालले. कोण हे शेवटचं षटक हाताळणार त्यावरती डिस्कशन चालू आहे. हा नक्कीच मागील मॅचचा उल्लेख आपण केला. 6 बॉल 12 आणि तिथे पहिल्या बॉल पासून गोलंदाजाने नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली.
6 धावा खर्च करायला 4 बॉल लागले होते आणि नंतर मात्र 5वा बॉल फुलटॉस दिल्यानंतर तो षटकार आला होता. म्हणजेच त्याच प्रकारचा मॅच होईल का? 6-12. अजून भरपूर बॅटर बाकी आहेत, मात्र सेट झालेले बॅटर इम्पॉर्टंट आहेत. सोबत किती आहेत याला महत्व नाही आहेत. आता सध्या उपयोगी कोण आहे या गोष्टीला महत्व आहे. म्हणजे जसं तुमचं म्हणणं थोडस पुढे नेतो, सारे साथी काम के सबका अपना मोल और जो संकट में साथ दे वो अनमोल. या संकटाच्या घडीमध्ये जो साथ देणार तो अनमोल. मग तो फलंदाज असेल गोलंदाज असेल. आता मैदानावरचा वाराहीच वाढतोय. 6-12 आहे, मैदानावरती वारा आहे, मॅचचा पाराही आहे आणि इथे चुकीला तारा नाहीये. चुकीला तारा नाहीये. डगआउट मध्ये सांगते, एका डगआउट मध्ये आवाज आलाय बाबा चुकीला नाही तारा, धावा पाहिजे 12, पुढच्या बॉलवरती एक तरी सिक्सर मारा, असा एक डगआउट मध्ये आलाय आवाज. मॅचला मजा आले. 6 चेंडू 12 धावा आणि दुसऱ्या डगआउट मध्ये आवाज आलाय 2 चांगले चेंडू गोलंदाजाला हाताळायचे आहेत. 6-12 आणि इथे मात्र बंदे में हे दाम नाम आहे स्वप्नील मुकादम. मॅचची हवा काढणारा हा षटकार. याच करता मी म्हटलं होतं अक्षय की 6-12 मॅचचा वाढलाय पारा आणि इथून डगआउट मध्ये आवाज आला होता बाबा पुढच्या चेंडूवरती सिक्सर मारा आणि तो सिक्सर मारलाय स्वप्नील मुकादम ना. तुम्ही सांगितलं बंदे में दम आहे, दम कम आहे, पण मॅच नाही संपलाय. अजून मॅच नाही संपलाय. असा मॅच बदलणारा, असा मॅच टर्न होणारा, असा मॅच सिच्युएशन नुसार दुसऱ्या बाजूला जाणारा बऱ्याच सामने आपण पाहिलाय. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू थोडासा बाहेर गेलाय आणि त्यानंतर खेळ थोड्या वेळासाठी थांबलाय. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. आता टेन्शन आहे मैदानावरती, टेन्शन जरूर आहे. पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलनं चांगली कामगिरी केली. आता गोलंदाज तुम्हाला कमबॅक करायचं आहे, तुम्हाला मॅच मध्ये यायचं आहे, तुम्हाला विकेट घ्यायचं आहे, तुम्हाला डॉट बॉल हाताळायचे आहेत. 5-6चा मॅच, 5-6चा मॅच. बाय हुक बाय क्रूक चेंडू गेलाय सरळ. लुक चौकार. 4 धावा. आणि आपल्या संघाकरता 4 धाव्यांची भूक देखील मिटवले. आता येणारे बॉल आहेत 4 आणि जिंकण्याकरता 2 धावेची गरज. अजून मॅच बनेल. मात्र इथे स्वप्नील आहे, इथे मात्र स्कूप केलाय ज्याला म्हणू शकतो आपल्या नुसतं ट्रेनिंग नुसार अरे दादा सुपला शॉट. आणि इथे मात्र मॅच फिनिश. केल कल्लास कॉंग्रॅच्युलेशन द ग्रेट मराठा जुचंद्र अभिनंदन अँड हार्ड लक टफ लक वसई कोलीवाडा टीम. एका लाईनअप मध्ये द ग्रेट मराठा येईल आणि एका लाईनअप मध्ये वसई कोलीवाडा हँडशेक करण्याकरता. त्यानंतर डीजेला विनंती करीन बर्थडेचं गाणं आपण सेट करायचं आहे. संकट मोचक हार्ड हिटर अनेक विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे नंदकुमार भोईर, नंदू सबका बंधू म्हटलं जाते आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. तुम